नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी लिपिक व शिपाई या पदासाठी विचारण्यात येणारी प्रश्नोत्तरे. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कोणता भाग मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए भाग 1, बी भाग 2, सी भाग 3, डी भाग 4. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भाग 3. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाले? ऑप्शन आहे ए भारत शासन कायदा 1935, बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861, सी रेग्युलेटिंग ॲक्ट, डी चार्टर ॲक्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? ऑप्शन आहे ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, डी मुख्यमंत्री. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. क्लर्क पदासाठी खालीलपैकी कोणते काम अपेक्षित आहे? ऑप्शन आहे ए तपास, बी लेखापरीक्षण, सी फाईल व नोंदणी काम, डी निर्णय लेखन. उत्तर आहे ऑप्शन सी फाईल व नोंदणी काम. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचा असतो? ऑप्शन आहे ए फक्त फौजदारी, बी फक्त दिवाणी, सी दिवाणी व फौजदारी, डी फक्त अपील. उत्तर आहे ऑप्शन सी दिवाणी व फौजदारी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी चेन्नई, डी नवी दिल्ली. उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधान अंमलात कधी आले? ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 नोव्हेंबर 1949, सी 26 जानेवारी 1950, डी 1 एप्रिल 1950. तर उत्तर आहे ऑप्शन सी 26 जानेवारी 1950. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. क्लर्क पदासाठी संगणकाचे कोणते ज्ञान आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए टायपिंग, बी MS वर्ड, सी एक्सेल, डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. क्लर्क पदासाठी संगणकाचे टायपिंग, MS वर्ड, एक्सेल हे सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन डी वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. न्यायालयीन कामकाजाची अधिकृत भाषा बॉम्बे HC कोणती? ऑप्शन आहे ए फक्त मराठी, बी फक्त हिंदी, सी इंग्रजी, डी मराठी व इंग्रजी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रजी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी भारताचे राष्ट्रपती, डी पंतप्रधान. उत्तर आहे ऑप्शन सी भारताचे राष्ट्रपती.
आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? ऑप्शन आहे ए. संसद, बी. सर्वोच्च न्यायालय, सी. भारताचे राष्ट्रपती, डी. मुख्यमंत्री. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. भारताचे राष्ट्रपती. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. CPC म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. क्रिमिनल प्रोसिड्यूर कोड, बी. सिव्हिल प्रोसिड्यूर कोड, सी. सेंट्रल पोलीस कोड, डी. कोर्ट पॉवर कोड. उत्तर आहे ऑप्शन बी. सिव्हिल प्रोसिड्यूर कोड. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. न्यायालयात केस नोंदणी कोण करतो? ऑप्शन आहे ए. न्यायाधीश, बी. वकील, सी. क्लार्क, डी. पोलीस. तर उत्तर आहे ऑप्शन सी. क्लार्क. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. न्यायालयीन नोटीस म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. शिक्षा, बी. सूचना, सी. निर्णय, डी. अर्ज. तर उत्तर आहे ऑप्शन बी. सूचना. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. भारतीय दंड संहिता कधी लागू झाली? ऑप्शन आहे ए. 1857, बी. 1860, सी. 1862, डी. 1947. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 1860. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. क्लर्क पदासाठी कोणते टायपिंग आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए. मराठी, बी. इंग्रजी, सी. दोन्ही, डी. काहीही नाही. तर उत्तर आहे ऑप्शन सी. दोन्ही. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. न्यायालयीन कामकाजात गोपनीयता का आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए. प्रतिष्ठेसाठी, बी. कायद्याने बंधनकारक, सी. सोयीसाठी, डी. वेळ वाचवण्यासाठी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. कायद्याने बंधनकारक. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. न्यायालयीन आदेशावर कोणाची सही असते? ऑप्शन आहे ए. क्लर्क, बी. वकील, सी. न्यायाधीश, डी. साक्षीदार. तर उत्तर आहे ऑप्शन सी. न्यायाधीश. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. हायकोर्टमध्ये अपील ही कोणत्या न्यायालयाच्या निर्णयावर करता येते? ऑप्शन आहे ए. ग्राम न्यायालय, बी. सत्र न्यायालय, सी. जिल्हा न्यायालय, डी. सर्वोच्च न्यायालय. तर उत्तर आहे ऑप्शन सी. जिल्हा न्यायालय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. न्यायालयीन कागदपत्रे जपण्याची जबाबदारी कोणाची असते? ऑप्शन आहे ए. पोलीस, बी. क्लार्क, सी. वकील, डी. पक्षकार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. क्लार्क. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. न्यायालयीन भाषा समजून घेणे क्लार्कसाठी का महत्त्वाचे आहे? ऑप्शन आहे ए. प्रमोशनसाठी, बी. कायदेशीर अचूकतेसाठी, सी. पगारासाठी, डी. परीक्षा पाससाठी. उत्तर आहे ऑप्शन बी. कायदेशीर अचूकतेसाठी. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. न्यायालयीन अर्ज कोण स्वीकारतो? ऑप्शन आहे ए. न्यायाधीश, बी. वकील, सी. रजिस्ट्री क्लर्क, डी. पोलीस. उत्तर आहे ऑप्शन सी. रजिस्ट्री क्लर्क. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. न्यायालयीन निर्णय
कुठे जाहीर केला जातो? ऑप्शन आहे ए. चेंबरमध्ये, बी. रजिस्ट्रीमध्ये, सी. ओपन कोर्टमध्ये, डी. बार रूममध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन सी. ओपन कोर्टमध्ये. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. न्यायालयीन फाईल्स क्रमांक देण्याचे काम कोण करतो? ऑप्शन आहे ए. जज, बी. क्लार्क, सी. ॲडव्होकेट, डी. टायपिस्ट. तर उत्तर आहे ऑप्शन बी. क्लार्क. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. न्यायालयीन सुनावणी दरम्यान नोंद कोण ठेवतो? ऑप्शन आहे ए. न्यायाधीश, बी. वकील, सी. क्लार्क, डी. साक्षीदार. तर उत्तर आहे ऑप्शन सी. क्लार्क. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.